मोजत होते. दुसरा दिवस उजडला, सईबाईंनी आपला शेवटचा श्वास सोडला. तेव्हा छत्रपती संभाजी महाराज खूप लहान होते. हो, संभाजी महाराज म्हणतात, ए आई, आई उठ ना ग, मोठं संकट आलंय अफजल खान नावाचं. सईबाई उठायला तयार नव्हत्या. शेवटी अफजल खानाचं पत्र आलं, सभा भरली, सभा चालू होती. एक मावळा धावत आला, राज राज, काय झालं बोल. राज, त्या खानानं आई जगदंबेवर खाव घातला. सर्व दरबार सुन्न पडला. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटेना. सर्वांचे हात थरथरायला लागले. सर्वांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. शिवबा, आई जिजाऊ म्हणतात, शिवबा, त्या खानानं आपल्या स्वाभिमानावर गाव घातलाय. शिवबा, त्याला जिवंत सोडू नको शिवबा. मग राजांनी काय केलं? राजांनी गनिमी कावा केला. तेव्हा राजांनी काय केलं? राजांनी पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, शिवाजी राजे जिंदा या मुर्दा हमारे बड़ी बेगम साहेबांनी आपको पेश करने का है. मग आता याचं उत्तर लिहायचं होतं. मग राजे असं नाही लिहित, हे तुला दाखवतो. राजे लिहितात, राजे लिहितात, अफजल खान साहेबा, पण हरभऱ्याचं झाड चढवतात त्याला. अफजल खान साहेबा, आम्हाला तुमची भीती वाटते, कृपया तुम्ही आम्हाला येऊन प्रतापगडावरती भेटा. अफजल खानाला वाटतं नेमकं प्याला येऊ. मग अफजल खान येतो आता राजांच्या भेटीसाठी. मग राजा काय करतात? कुठल्या गडावरती भेट ठरवतात? प्रतापगड. तेव्हा बकरीमध्ये अशी नोंद आहे की प्रतापगडावरती 650 खोल्या होत्या. भेट कोणत्याही खोली ठरली असती, पण नाही हो, राजांनी शामियाना बांधला. कुठे बांधला? प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला. का बांधला? कारण की स्वराज्याची रीत आहे, शत्रूला काय उंबरट्यावरच मारायचा. आता राजांनी पहिली चाल टाकली. प्रतापगडावरती येण्याच्या सर्व वाटा बंद केल्या, फक्त एक वाट सुरू ठेवली. त्याचं नाव म्हणजे रणतुंडाचा घाट. आलं 40,000चं सैन्य आलं. 20,000 सैन्य रडू रडूच मेलं. राहिलं 20,000. 10,000 घोडदळ, 10,000 पायदळ. राजांकडे होते आता 10,000 सैन्य. मग राजांनी अजून एक चाल टाकली. वेळ ठरवली दुपारचे 12 वाजता. का? कारण की दुपारच्या 12ला सूर्य असतो डोक्यावर. जेव्हा राजे वरून खाली पाहणार तेव्हा त्याला खान नीट दिसणार, पण जेव्हा खान खालनं वर पाहण्याचा प्रयत्न करणार तेव्हा त्याच्या डोळ्यात सूर्याची किरणे पडणार, ज्याने की त्याला वरचं काहीही दिसणार नाही. आणि राजांनी निम्म सैन्य प्रतापगडावरती तैनात करून ठेवलं होतं. मग खान आला, येऊन बसला, आजूबाजूला पाहिलं, सोन्याच्या हिऱ्यांच्या असं लखलखत होत्या चादरा. मग नंतर आजूबाजूला पाहिलं, विसरूनच गेला नेमकं आपण इथं आलोय कशासाठी. मग खान आला, बसला. आज ते कदम राजे निघाले खानाच्या भेटीला. निघाले. राजांना एक मावळा भेटला, त्याचं नाव जीवा महाला. का घेतला असावा? कारण की खानाकडे होता सय्यद बंडा, उत्कृष्ट दानपट्टेबाज. मग त्याचा दानपट्टा खाली टोकवण्यासाठी सोबत घेतला सय्यद बंडा. राजे पुढे निघाले. मागून एक आवाज आला, राजे जाग्यावर थांबले. मागून एक ताट आलं, त्यात होतं एक चिलखत आणि जिराटोप. राजांनी चिलखत घेतलं, अंगात घातलं, जिराटोप घेतला, हात डोक्यात घातला. मग अजून एक ताट आलं, त्यात एक हत्यार होतं. राज, असं हत्यार आतापर्यंत कधीच घडलं नाही राज, या हत्याराला एखादं चांगलं नाव द्या की. मग राजांनी उत्तर दिलं, ही हत्यार मराठी वाघांचं हत्यार आहे, याचं नाव वाघनख. मग राजे पुढे निघाले. आई जगदंबेला सांगितलं, आई लेक चाललाय बर का, त्याच्या पाठीवाशीचा असाच आशीर्वाद राहू दे. मावळ्यांना माहित नव्हतं गेल्यावर परत येईल का नाही, मृत्यू निश्चित होता. मग राजे शामियानाच्या जवळ पोहोचतात. आजूबाजूला पाहतात, तानाजी, यसाजी, कावजी आपल्या हातात शमशारी घेऊन उभारले होते. आजूबाजूला सर्व मावळे उभारले होते. राजेचा जसा जसा एक एक पाऊल शामियानाकडे जात होता तसा तसा मावळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. का? काही झालं तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, पण लाखाच्या पोशिंद्याला काही नाही झालं पाहिजे. मग राजांचे एक पाऊल शामियानाच्या आत पडतो. मावळ्यांना राजे दिसणे बंद होतात. सर्वकेने तानाजीच्या डोळ्यातून पाणी येतं. राजा आत गेलेत, काय होऊ दे, जीवाचं रान एक करू, पण राजांच्या अंगाला हात नाही लावून देणार. मग राजे शामियानाच्या आत पोहोचतात. खान त्याच्या वकिलाला म्हणतो, क्यू रे शिवाजी, शिवाजी सुना था, यही है वो शिवाजी. खान मान डुलून सांगतो, हा हुजूर, यही है वो शिवाजी दखन का चुहा आ गया आज. खान उठून उभा राहिला. आओ शिवाजी, बहुत सुना है तुम्हारे बारे में, आओ हमारे पास आओ, हमारे गले लग जाओ शिवाजी. राजे खानाच्या जवळ जायला निघतात. मावळ्यांचा श्वास थांबलेला असतो.
वादळ सुद्धा थांबलेलं असतं. खान राजाला आलिंगन देतो. पहिलं आलिंगन यशस्वी झालं. खानानं राजाला दुसरं आलिंगन दिलं. खानाने आपल्या हातातील कट्टा बाहेर काढली. राजांवरती वार केला. खर्रकीने आवाज आला. राजांना दगा जाणवला. राजाने आपल्या हातातील वाघनखे बाहेर काढली. खुपसली खानाच्या पोटात. आत 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 गेली. आई जगदंबेचा उदो उदो झाला. खान फाडल्या बरोबरच ओरडला, ए अल्लाह. आवाज ऐकता सय्यद बंडा मागून धावत आला. त्याने आपला दानपट्टा बाहेर काढला. राजांवरती वार करणारच देवर्तक राजांचा जीवा माला. त्याने आपला दानपट्टा बाहेर काढला आणि सय्यद बंडाचा दानपट्टा हातासोबतच खाली पडला. आणि मग इतिहास फुटफुटला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. मग राजांनी 3 तोफांची सलामी द्यायला लावली. याचा अर्थ भेट यशस्वी झाली. मग राजे सामन्याच्या बाहेर येतात. सैनिक मोजतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हा 14 कुठे? संभाजी कावजी हातात अफजल खानाचा मुंडको घेऊन उभारला होता. ओ संभाजी, हे कशासाठी आणलं? राजा, तुम्ही त्याच्या पोटात वाघनखे खुपसली बरोबर का? हा बरोबर आहे. पळून चाललो येतो, आणला का आपण? मग राजे म्हणले, अहो पण एवढा धाडस कशासाठी? जर तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही तुमच्या आई वडिलांना काय जबाब दिला असता? आणि असंच मावळ्यांसोबत त्यांच्या आई वडिलांचाही विचार करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यांनी माझ्या बरोबर घोषणा द्यायचे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर धन्यवाद.